नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा तुमचं आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला माहिती टीईटी संदर्भात महत्त्वपूर्ण असा निर्णय दिला गेला, की ज्यामध्ये सेवेत असणाऱ्या रुजू असणाऱ्या शिक्षकांचा की ज्यांची 5 वर्षाच्या वरती सेवा राहिलेली आहे अशांसाठी ही टीईटी अनिवार्य केली गेली. ती त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी. अजूनही बऱ्याच प्रमाणात या टीईटीच्या बाबत संभ्रम अवस्था आहे, की जो परत एकदा न्यायालयाने निर्देश दिला गेलेला आहे, की या टीईटी बाबत जे काही संभ्रम आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्पष्ट आदेश दिले गेलेले आहेत. आणखीन बऱ्याचशा गोष्टीमध्ये जी काही संभ्रमावस्था आहे त्या संदर्भातल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे संपूर्ण या प्रक्रियेशी रिलेटेड असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रांपर्यंत. आणि जर माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे विषय टीईटीचा आहे आणि त्याची अनिवार्यता संदर्भात आता जस्ट मी बोललो. खास त्याच्यासाठीच आपण 21 जूनला सामोरं जातो या टीईटी परीक्षेला. अगदी त्या खातरच बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0. आणि आताच म्हटल्याप्रमाणे सेवेत असणाऱ्या रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केली आणि खास त्यांच्यासाठी गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये मार्गदर्शन खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर, परिपूर्ण असं मार्गदर्शन अगदी हमखास पात्रता धारण करण्यासाठीचं हे असणार बॅच. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. बॅचची सर्व डिटेल स्क्रीनवरती आहेत. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे, बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक दिलेले द विनर स्टडी ॲप, हे ॲप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा. म्हणजे यावर्षीचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल. चला जाऊया आलेल्या महत्वपूर्ण अशा अपडेटकडे. बघा एक एक गोष्टी काय संभ्रमावस्था आहे, न्यायालयाने काय निकाल दिलेला आहे आणि त्या संदर्भात कशा पद्धतीने कारवाई करायची ते आपण पाहतोय. बघा स्पष्ट उल्लेख केल्याप्रमाणे टीईटीचा जो काही संभ्रम तयार होत आहे शिक्षकांमध्ये किंवा त्याच्या अंमलबजावणीमध्ये, तो सगळ्यात पहिल्यांदा दूर करा. पदोन्नतीबाबत जिल्हा परिषदेना स्पष्ट निर्देश दिले गेलेले आहेत. जो निकाल आहे, जो निर्णय आहे, अगदी त्याच पद्धतीने त्याची अंमलबजावणी करा. न्यायालयाने सरकारला आदेश दिला गेलेला आहे. बघा बातमीमध्ये काय काय, महाराष्ट्र टाइम्स आजच्याच वृत्तपत्रामध्ये या बातमी संदर्भात किंवा या विषयासंदर्भात बातमी आलेली आहे. शिक्षकांच्या विविध पदांवरील पदोन्नतीच्या प्रक्रियेत टीईटी अथवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्णतेच्या पात्रतेवरून निर्माण झालेला गोंधळ व संभ्रम दूर करण्याचा महत्त्वाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिला गेलेला आहे. बरोबर. तसेच यंदाच्या पदोन्नतीत प्रक्रिया आपल्याला माहिती आहे 1 सप्टेंबर 2025 चा कट ऑफ तारीख निश्चित केला गेलेला आहे. त्याप्रमाणे आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आलेले आहेत. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती हितेन वेनेगावकर यांच्या खंडपीठाने सरकारला हा आदेश दिलेला आहे. अगोदर त्यामागची संपूर्ण पार्श्वभूमी जाणून घेऊयात. सन 2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा आल्यानंतर 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी केंद्र सरकारने 2010 पासून सीटीईटी बंधनकारक केली. त्यानुसार राज्य सरकारने 2013 मध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारचं बघितलं सीटीईटी, आता राज्य सरकारने टीईटी चालू केली 2013 पासून. त्या विरोधात अनेक याचिका केल्यानंतर उच्च न्यायालयानेही ती अट बंधनकारक केली. सरते शेवटी हा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला आणि आपल्याला माहितीये की ही तारीख 1 सप्टेंबर 2025 रोजी अंजुमन इशाअत ए तलीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र सरकार या याचिकेच्या निमित्ताने निर्णायक आदेश दिला. त्यानुसार शिक्षकांच्या नियुक्तीसाठी, शिक्षक म्हणून सेवेत राहण्यासाठी आणि शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी एकतर टीईटी किंवा सीटीईटी बंधनकारक असल्याचं शिक्कामोर्तब झालं. सरते म्हणजे फायनली तो निकाल दिला गेला. ज्या शिक्षकांची सेवा म्हणजे त्यामध्ये अट घातली, ज्या शिक्षकांची सेवा 5 पेक्षा जास्त म्हणजे 5 पेक्षा कमी असेल तर त्यांना सूट दिली, 5 पेक्षा जास्त वर्ष राहिली असेल तर त्यांना टीईटीची अनिवार्यता आणि कमी राहिली असेल तर त्यांना पात्रतेची आवश्यकता नाही. मात्र पदोन्नती हवी असेल तर टीईटी उत्तीर्ण व्हावेच लागेल असं स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र त्यानंतरही शिक्षण विभाग व जिल्हा परिषदांकडून न्यायालयीन आदेशाचं योग्य अर्थ लावला जात नसल्याचं, म्हणजे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला
परंतु त्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही सर्वात महत्वाची कुणाची? शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदांचं. परंतु योग्य प्रकारे अर्थ लावला जात नाही असं न्यायालयाच्या निदर्शनास आलं. त्यामुळे अशा प्रकारची संभ्रमावस्था जी तयार झाली ही दूर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेत. मुख्याध्यापक, विस्ताराधिकारी शिक्षण अशा विविध पदांवरती पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठता यादी बनवताना टीईटी सीटीईटीच्या अटीसाठी 1 सप्टेंबर 2025 रोजीची तारीख ग्राह्य न धरता त्यानंतर त्या परीक्षेला बसलेल्या शिक्षकांनाही विचारात घेतल्याचे लक्षात आलं आणि त्याच्यावरनं पूर्ण मग परत हे प्रकरण गेलं तिथंच. शिक्षकांनी ॲडव्होकेट प्रीती वाळिंबे यांच्या मार्फत रीट याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांची ही कट ऑफ तारीख आहेच. त्याशिवाय राज्य सरकारच्या 1 ऑगस्ट 2019 रोजीच्या GR प्रमाणे पुढील वर्षातील पदोन्नतीसाठी विद्यमान वर्षातील 1 सप्टेंबरची तारीख ही पात्रतेची कट ऑफ तारीख म्हणून निश्चित केली गेली. म्हणजे ही प्रक्रिया संपूर्ण पार पडणं हे तिथल्या शिक्षण विभागाचं आणि जिल्हा परिषदेचं काम आहे. त्यामध्ये संभ्रम अजिबात राहिला नाही पाहिजे. ती जी काही पदोन्नतीची अट आहे अगदी न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणेच पार करणं गरजेचं आहे असे स्पष्ट आदेश दिले गेलेले आहेत. आता यामध्ये आणखीन एक निकाल तो सुद्धा इथं दिला गेलेला आहे ज्यामध्ये औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाकडे सध्या प्रशासन दुर्लक्ष करते असं देखील निदर्शनास आले. जळगाव जिल्हा परिषदेच्या चुकीच्या यादीमुळे हा प्रश्न औरंगाबाद खंडपीठासमोरही काही याचिकांच्या निमित्ताने गेला होता. यात त्या खंडपीठाने 16 एप्रिल रोजी निर्णय दिला आणि यंदाच्या पदोन्नतीत 1 सप्टेंबर 2025 हीच कट ऑफ तारीख असेल असे स्पष्ट केले. तरीही धुळे, नांदेड, अहिल्यानगर, कोल्हापूर, रत्नागिरी अशा अनेक जिल्ह्यात परिषदांकडून पदोन्नतीसाठीच्या नावांची यादी बनवताना त्याकडे दुर्लक्ष केलं असं न्यायालयाला लक्षात आलं. असे आदेश त्यामुळे जिल्हापुरताच असल्याची चुकीची भूमिका ते म्हणजे काय म्हटलं की हा आदेश फक्त जिथून ती याचिका दाखल केली हा त्याच जिल्ह्यापुरता असा त्यांनी त्याचा अर्थ काढला गेला. तो आदेश त्या जिल्ह्यापुरता असल्याची चुकीची भूमिका ते घेत आहेत असे वाळिंबे यांनी निदर्शनास आणले. त्याची दखल घेत खंडपीठाने राज्याच्या शिक्षण विभागाला हा संभ्रम दूर करण्याचा आदेश दिला. म्हणजे जी काही आपल्याला अडथळे निर्माण होत आहेत पदोन्नतीसाठी असेल किंवा टीईटीच्या अंमलबजावणी त्या अनिवार्यतेच्या संदर्भात जो काही नियम किंवा न्यायालयीन निकाल आहे तो समजून घेण्यामध्ये परत एकदा न्यायालयाने ते निर्देश दिले गेले ते संभ्रम दूर करा. त्यांच्या मते तो निकाल फक्त त्या जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे असा जो अर्थ लावला गेला हा एकदम चुकीचा आहे. तो सगळ्यांसाठी लागू आहे. हा सगळ्यात पहिल्यांदा संभ्रम दूर करा असा स्पष्ट निर्देश दिला गेलाय. माहिती अत्यंत महत्वाची आहे कारण ह्या जर संभ्रमावस्था व्यवस्थित दूर झाले तर योग्य प्रकारे कारवाई होईल. पदोन्नती असेल किंवा इतर कामकाजा संदर्भातली. आणि आपल्याला माहिती आहे ह्या सगळ्या आपल्यासाठी गोष्टी महत्वाच्या का आहेत कारण त्या पदोन्नत्या योग्य ठिकाणी झाल्या त्यामुळे रिक्त जागांची आकडेवारी व्यवस्थितरित्या बाहेर येईल आणि जी काही आपल्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे त्या रिक्त पदांची असणाऱ्या आकडेवरती जी काही शिक्षक भरती अवलंबून आहे ती योग्य प्रकारे पार पडेल. त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया सुरळीत पार पडणं अत्यंत गरजेचं आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा. चला विद्यार्थी मित्रांनो मी थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय and take care.